खासदार पप्पू यादव यांना मारण्याचा कट, चाकू हल्ल्याचा प्रयत्न, पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? आपने कहा का सम्मान करा। बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीतील निवासस्थानी भर पत्रकार परिषदेत हल्ला झालाय। त्यानंतर पप्पू यादव यांनी सांगितलं की हा त्यांना मारण्याचा कट होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कसा हल्ला झाला, हल्ला करणारा कोण होता, कुठल्या पक्षाचा होता, खरंच हा खासदार पप्पू यादव यांना मारण्याचा कट होता का, काय झाली आहे घटना, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। खासदार पप्पू यादव यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांची पत्रकार परिषद सुरू होती। पप्पू यादव राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधत होते। तिथे अनेक पत्रकार आणि पप्पू यादव यांच्या समर्थकांची गर्दी होती। याच गर्दीचा फायदा घेत दोन तरुण पत्रकार परिषदेच्या आवारात घुसले। पप्पू यादव हे मीडियाला प्रतिक्रिया देत असतानाच अचानक त्यांच्यातील एका तरुणानं त्यांच्या दिशेने शूज फेकून मारला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला। शूज फेकल्यानंतर त्यानं खिशातून एक चाकू काढला आणि पप्पू यादव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले त्यांचे सुरक्षा रक्षक, समर्थक आणि वकिलांनी तात्काळ मध्यस्थी केली। त्यांनी हल्लेखोराला जागेवरच कडक सुरक्षा वेढ्यात घेतलं आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला। या झटापटीत पप्पू यादव यांच्या एका समर्थकाच्या बोटाला चाकू लागून किरकोळ दुखापत झाली। संतप्त झालेल्या समर्थकांनी हल्लेखोराला तिथेच चांगला चोप दिला आणि त्यानंतर तातडीनं दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केलं। या संपूर्ण घटनेची दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपीचं नाव सुमित सहपाणी असं आहे। हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे। सध्या तो गाझियाबाद परिसरात राहून काहीतरी छोटे मोठे कामं करत असल्याचं तपासात समोर आलंय। दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार सुमित सहपानी याचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आढळून आलेला नाहीये। पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या एका सहकार्यालाही ताब्यात घेतलंय। हा दुसरा संशयित पप्पू यादव यांच्या निवासस्थानाबाहेर एका क्रेटा गाडीमध्ये थांबला होता। बुलंदशहर सारख्या ठिकाणाहून दिल्लीत खासदाराच्या घरात घुसून एवढं धाडस करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत। आरोपी सुमितनं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिलेल्या जबानीनुसार त्यानं या हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून केला किंवा पैशांसाठी केलेला नाहीये, तर संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान विरोधकांनी राम मंदिर आणि मंदिरातील दानासंबंधात एक आंदोलन केलं होतं। या आंदोलनादरम्यान खासदार पप्पू यादव यांनी साधूचा वेश परिधान केला होता आणि मंदिर घोटाळ्याच्या निषेधार्थ एक प्रतिकात्मक सादरीकरण केलं होतं। आरोपी सुमितच्या म्हणण्यानुसार पप्पू यादव यांच्या या कृतीमुळे हिंदू धर्म, साधू संत आणि सनातन धर्माचा मोठा अपमान झाला असून त्याच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या होत्या। याच धार्मिक रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन त्यानं पप्पू यादव यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानं हा कट रचला होता। या घटनेनंतर खासदार पप्पू यादव यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। मला संपवण्याचा हा मोठा कट होता, असा दावा त्यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि काही संघटनांकडून मला मारण्यासाठी आणि जिवंत जाळण्यासाठी तब्बल 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पप्पू यादव यांनी दिली आहे। अशा जाहीर धमक्या येत असतानाही दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय। खासदारांच्या निवासस्थानी या संवेदनशील वेळी केवळ 3 ते 4 पोलीस कर्मचारी तैनात असणं ही पोलिसांची मोठी चूक आहे आणि यामध्ये सत्तेत असलेल्यांच्या काहीतरी राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, असा थेट तर्क वकिलांनी मांडलाय। दुसऱ्या बाजूला या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। पप्पू यादव हे बिहारमधील एक अत्यंत वजनदार आणि दबदबा असलेले नेते मानले जातात। त्यांच्या घराभोवती नेहमीच शेकडो समर्थकांचा गराडा असतो। अशा सुरक्षित आणि गर्दीच्या ठिकाणी एक तरुण चाकू घेऊन घुसतात आणि एका खासदारावर हल्ला करण्याचा धाडस करतात। ही गोष्ट आश्चर्यकारक आहे। त्यांना तिथं पकडलं जाईल आणि गुन्हा दाखल होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी हे पाऊल उचललंय। त्यामुळे हा खरोखरच त्यांच्या हत्येचा सुनियोजित कट होता की पप्पू यादव यांनी संसदेत केलेल्या आंदोलनामुळे नाराज झालेल्या एका कट्टरपंथी तरुणानं प्रसिद्धीसाठी मिळवण्यासाठी केलेलं हे कृत्य होतं। या दोन्ही बाजूंनी पोलीस तपास करतात। जर हा हत्येचा कट असता तर हल्लेखोरांनी अशा गर्दीच्या आणि कॅमेरे सुरू असलेल्या ठिकाणी एका चाकूच्या साहाय्याने हल्ला केला नसता, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर धार्मिक भावना भडकावून एखाद्या सामान्य तरुणाचा मोहरा म्हणून वापर करून अशा पद्धतीचे हल्ले घडून आणले जाऊ शकतात, हेही नाकारता येत नाहीये। या हल्ल्यामुळे आता राम मंदिर आंदोलनावरून सुरू झालेल्या वादाला एक वेगळेच राजकीय वळण मिळालंय। दिल्ली पोलीस सध्या आरोपी सुमित आणि त्याच्या साथीदाराची कसून चौकशी करतात। त्यांचा मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि ते गाझियाबाद मध्ये कोणाच्या संपर्कात होते याची माहिती गोळा करतात।
जोपर्यंत पोलिसांचा अंतिम तपास अहवाल समोर येत नाही तोपर्यंत याला धार्मिक रागातून झालेला हल्ला म्हणणं किंवा यामागे कोणताही मोठा राजकीय कट असणं या दोन्ही गोष्टी फक्त तर्क ठरतील. सध्या दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं आश्वासन दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.